तर्फे कोण राहील? प्रत्येकाकडे पाहिजे, प्रत्येकाकडे. त्याला एवढा त्रास होतोय, आज मी बाहेर असताना 8 थर लागले. त्याचा विचार एवढा होता की मी पण थरात पाहिजे होतो. करण्यासाठी एका वाक्यात काय म्हणाल तुम्ही? कडक 9 थर लावून उतर. मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी काय वेगळं करणार आहे सीपी तलावचा राजा? आकाशाला तुम्हाला ओरडतो का? हो ओरडतो, आमच्याच चांगल्यासाठी ओरडतो. काय पकडा रे? हेच नऊ बोलते. बाजू राईट. आवाज नको आता. या, ये शांत. पाहिजे. मी आधीच सांगितलं, एका ट्राय मध्येच 3 एक्क्याने 8 थर लावा, त्याच्यानंतर पुढची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, सगळे चांगले उभे आहेत. प्रज्वल कट काढायचा आहे बघ. आपल्याला पॅकिंग नाही, आपण टाईट उभे एकदम. एवढाच उभं राहायचं आहे आपल्याला. संजय मस्त उभा आहे, फक्त कट काढायचा, एक कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे, एक ट्राय खेळा चांगली. 3 एक्क्याने 8 थर उतरले, पुढची ट्राय होणार. ठीक आहे. तर्फे कोण राहील? त्या पोरीची जिद्द आहे, तर आपल्याला ती पूर्ण करायची आहे. त्या हिशोबाने विचार करा. ती पोरगी जिद्दीने परत ती बाहेर येऊन बोलली आहे मी उभी राहणार म्हणून. तर प्रत्येकाने तिची जिद्दीसाठी ना कडक म्हणून कडक उभे राहा. मी पहिलंच सांगतोय, कोणाकडनं एकाही गोष्टीचं कोणाकडनं पण रिझल्ट नाही आलं पाहिजे. प्रत्येकाने कंट्रोल करायचं काम करायचं आहे. 5ची सीडी कंट्रोल पाहिजे. आवाज येत होता मला आता. जे पण होतोय प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि एवढा विचार कर ओंकार, टायमात पोचायचे. बाईकी टायमात पोचले, तू असं जाऊन टायमात पोचला पाहिजे. हेच मला महत्वाचं. प्रॉपर बरोबर पोचले, लेट झालं तर त्याला कंट्रोल पाहिजे. बस 3 एक्क्याने 8 थर लावून एकदा उतरवा, नंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस होणार. पुढचं काय करायचं ते मी सांगेन. ठीक आहे, सगळे चांगले उभे आहेत आता, व्यवस्थित सगळे उभे होते. त्या हिशोबाने उभे राहा. ओके, कोणाकडनं रिझन आणून देऊ नका. होणार नाही एका ट्राय मध्ये, फक्त एवढं जिद्द ठेवा बस. ठीक आहे. ना
करताना तुम्ही फक्त डिसिप्लिन बघा. म्हणजे थर लावताना एवढी शांतता असते ना, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स राहून खरंच. ए शांत पाहिजे. पाय टाईट पकडा रे संजयचा. ओके संजय चल शांतता आता. गणपती बाप्पा पण आवाज देणार ना, किती पण थर काय पण होऊ दे, शांत पाहिजे पूर्ण. ए शांतरा काय नाही. ए शांत बसा. प्रत्येकाकडे पाहिजे, प्रत्येकाकडे. त्याला एवढा त्रास होतोय, आज मी बाहेर असताना 8 थर लागले. त्याचा विचार एवढा होता की मी पण थरात पाहिजे होतो. खाली घेऊन आला. प्रत्येकाने 100% आता ना, मी खरं बोलतो, प्रत्येकाने ज्यांनी त्याने ना आपल्या जागेवर 100% दिले. तो खाली उभा राहणारा पोरगा असू द्या, बॅकिंगला पोरगा असू द्या, आई हे माझ्या डोक्यात जो प्लॅन चाललेला, म्हणजे पैकी 3 प्रॉपर आपले जे सेट लागणार होता, तो सेट आज मी लावलाय आणि 3 एक्क्याने 8 थर लावून उतरवले. ओके, सगळ्यांनी पहिला आकाशसाठी जरा मी माझ्यासाठी टाळ्या ना तेव्हा वाजवा जेव्हा मी 8 जागेवर मी जाऊन ओंकार जाऊन तो तरात जाईल ना, आणि तेव्हा उतरवेल ना, मी हक्काने बोलेले आता वाजवा टाळ्या. ते पाहिजे मला. शांतता पाहिजे पूर्ण. पाय व्यवस्थित ठेव. शांत शांत, कोण घाई नाही करणार. शोल्डर अप संजय.
चांगले उभे आहेत प्रत्येक जण 100% देणार मला माहिती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 डाऊन. कोणाचा आवाज नको मस्त उभे आहेत सगळे. पण चढवले एवढे स्टेबल होते. एवढा प्रत्येकाने 100% दिला ना बघा 5 लागले. माझं मत होतं मी आता 100% मला असं वाटत होतं मी जाऊन राहू दे, एक ट्राय अजून एक ट्राय होईल शांततेने. चांगले प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागेवर चांगले खेळतात. आणि काय माहितीये का मुळात आहे ना सगळेजण शांत आहेत ना, कोणाचा आवाज नाही ना, हे ठेवा डिसिप्लिन हे ठेवलात ना प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागेवर चांगला खेळणार. आणि गॅरंटी देतो आपण 9 थर लावणार. आत्ता मी बोलत होतो 2 दिवसापासून बोलत होतो जोपर्यंत 5 लागत नाही तोपर्यंत मी शोरिटी नाही घेत. आज 5 लावली कडकवाली. जे प्रॉपर 5 पाहिजेत मला ते 5 कंट्रोल केला त्याला खूप कंट्रोल केला त्यांनी. पण मला वाटलं नव्हतं होईल शांत शांत रे. आपल्याला आत्ताच उभारायचे आहेत. शेवटच्या दिवशी नाही पुढे जायचं मागे करायचं काहीतरी करायचं आता करायचं. मगाशी साठीवाला जरा गोविंद पथकाने 8 थर लावले. त्यांच्या प्रॅक्टिसमधले किती 8 थर आहेत हे मलाच माहीत नाही. म्हणजे त्यांनी एवढ्या वेळा 8 थर लावले नाही. बऱ्याच त्यांनी 8 थर लावले. किंवा मला तरी असं वाटतं की 4थ्या ते 5व्यांदा असेल किंवा त्यापेक्षा जास्त आहे 6व्या 7व्या वेळा असेल नाव खरंच थोडं कशा 8 थर लावले आणि उतरवली सुद्धा. तर आपण थोड्या वेळात आता आकाशदादा आणि त्या लोकांनी आत्ता पण कडक अशा 8 थर लावले. 8 थर लावून उतरवले. त्यांचे हे कितव्यांदा थर लावलेत 8 थर हे मलाच माहीत नाही. म्हणजे त्यांनी एवढ्या वेळा 8 थर लावलेत ना की मी स्वतः मोजले नाहीत. त्या लोकांनाच विचारूया आपण आणि आकाशदादाला आपण भेटूया थोड्या वेळात. त्याला काहीतरी आपण काही प्रश्न विचारूया त्यांच्या गोविंदा पथकाबद्दल. तसेच यावर्षी ते लोक किती थर लावणार आहेत काय ते आपण आकाशदादाकडूनच विचारून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी ठाणेकर साहिल आणि आज आपण आलो आहे सीपी तलावचा राजा या गोविंदा पथकाकडे. तर आज त्यांचे प्रशिक्षक कोच आणि त्यांच्यातलाच एक गोविंदा म्हणून आज आपण आकाशदादाला काही प्रश्न विचारूया. दादा एक सेकंड प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुझं मनापासून स्वागत करतो की तू आज इकडे आलात. दादा मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी काय वेगळं करणार आहे आज सीपी तलावचा राजा? मागच्या वर्षी म्हणजे 2024ला आपला पथक सीपी तलावचा राजा हा स्टार्ट झाला. ठीक आहे. पहिल्या वर्षी आपण 8 थर लावले, तुला पण माहीत असेल. दुसऱ्या वर्षी पण 8 थर लावून उतरवलेत आपण. पहिल्या वर्षी 8 थर लागत होते फक्त. दुसऱ्या वर्षी असा निश्चय पोरांनी केला की 8 थर लावायचे नाहीत तर उतरवायचे पण आहेत. आणि त्या वर्षी निश्चय असा पण होता की आमचे सराव शिबिर जेवढ्या झाला त्या सराव शिबिरमध्ये आम्ही सक्सेसली 8 थर लावून उतरवलेले. तर पोरांचं असं एक जिद्द होती की त्याच वर्षी गेल्या वर्षी असं होतं की 9 थराचा आपण एक प्रयत्न केला तर काय वाईट आहे, पण तो थोड्या कारणामुळे नाही झाला. पावसाअभावी वगैरे आम्ही थोडं त्या दिवशी थोडंसं कमी पडलो तर नाही झाला. पण ह्या वर्षी सगळ्या पोरांनी जिद्द घेतली आहे की सीपी तलावचा राजा गोविंदा पथक आणि जेवढे गोविंदा आहेत माझे खेळाडू वगैरे त्यांनी एक जिद्द ठेवली आहे मनात की ह्या वर्षी 9 थर लावून प्रॉपर उतरवायचे आहेत. त्यासाठी दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद, मनापासून शुभेच्छा धन्यवाद. आहेत. दादा सराव करताना सर्वात मोठं चॅलेंज काय असतं तुमच्यासाठी?
सराव करताना माझ्यासाठी चॅलेंज तर एवढंच असताना मी त्यांना हेच शिकवत असतो की मॅटवर जेव्हा येतो आपण त्या जागेची किंमत करा आणि डिसिप्लिन ठेवा, तेव्हा आपण ना प्रॉपर थर लावणार आणि उतरवणार, हे माझ्या मते असतं. ह्या वर्षी सीपी तलावचा राजा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एका वाक्यात काय म्हणाल तुम्ही? कडक 9 थर लावून उतरवणार. आता एक शेवटचा प्रश्न. शेवटच्या दिवशी 9 थर लागले, हंडी फुटली, तर त्या दिवशी तुम्हाला सर्वात पहिले कोणाचा चेहरा आठवेल? चेहरा तर असं बोलायला गेलं तर हा सणच श्रीकृष्णाचा आहे, त्या श्रीकृष्णाचा आपल्याला चेहरा समोर येईल. बोलायचं आहे, प्रॅक्टिस सराव आमचा चालू आहे. गेले 1.5 महिने आमचा सराव चालू आहे आणि सरावात सगळे पोरं उपस्थित असतात, व्यवस्थित सराव होतो. अजूनपर्यंत एकाही पोराला इजा नाही झालेली आहे सराव होईपर्यंत. सांगायचा उद्देश आहे, आमच्यातलाच एक गोविंदा, आमचा खेळाडू, आमचा भाऊ आमच्यात नाही आहे. जसं की आता यांनी प्रश्न विचारला तर मी पण ते श्रीकृष्णाचं सांगितलं, पण मी असं एक बोलेल की त्याचा पण चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल, कारण की तो पण थरात उभा होता आणि तो आज असताना तो पण जिद्दीने उभा राहिला असता आणि तो 9 थराचा भाग असता. ठीक आहे, त्याचा घरी काहीतरी प्रॉब्लेम, घरी ॲक्सिडेंट झालं आणि तो आपल्यात भाव नाही आहे आपला, म्हणजे बोलायला पण मला हे जड जातं आहे सगळं. पण खरंच तो असताना तो पण ह्या आपले जे थर सक्सेस होणार आहे त्याच्यामध्ये तो सामील असता. आणि माझं खरंच असं आहे की 9 थर लागणार नाही, हंडी फुटणार ना, श्रीकृष्णाचा चेहरा येणारच. पण मी माझा मोहित पवार माझा एक भाऊ आहे, माझा मित्र आहे, आमच्या सगळ्यांचा भाऊ आहे, त्याचा पण चेहरा आमच्या समोर येणार नक्की. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, माऊलीचा हर हर महादेव, बोल बजरंग की जय, हाती घोडा पालकी जय, कन्हैया लाल की, श्रीनिवास गोविंदा रे गोविंदा. भावांनो, या गोविंदा पथकाचे म्हणजे जे बेसचे पथक आहे, म्हणजे जे बेसची मुलं आहेत ना, जे बेसचे गोविंद आहेत, त्यांना आपण एक प्रश्न विचारूया की ज्या वेळेला थर लागतात, थर लागायची सुरुवात होते, त्यावेळेला तुमच्या मनात येणारा विचार काय असतो? आमच्या जर मनात असा विचार असतो की बेस प्रॉपर पूर्ण लागावा, पूर्ण बेस. आणि वरची आपली जी कृष्णा आहे वरती चढणारी मुलगी एक आहे, खरं तर मला ती एक मुलगी आमच्या इथं वरती चढते, ती व्यवस्थित खालती उतरली पाहिजे आणि कोणाला काही इजा नाही झाली पाहिजे. आम्ही हाच विचार करून आम्ही बेस हे केलेला आहे. म्हणून आपण आता ओमकार दादाला प्रश्न विचारूया. तो 7व्या थरावरती असतो, तर त्याला आपण प्रश्न विचारूया की वरून किंवा काही वेळेला चुकून एका दुसऱ्या वेळेला आपला थर खालती येतो, जेव्हा आपण खालती पडतो त्यावेळेला मनात भीती वाटते का? भीती असं नाही, माझ्या खाली असतात त्यांच्यावर पुरा विश्वास असतो, तरी पण भीती अशी वाटत नाही की परत उभं राहायचे. आणि आमची जिद्द आहे की आमचे 9 थर लागले पाहिजेत, त्या हिशोबाने मी उभा राहतो आणि किती पडलं तरी परत उभं राहणं हे माझं काम आहे आणि मी उभा राहणार आणि 9 थर आम्ही लावणार. आपण या दादाला प्रश्न विचारूया की दादा, तू ह्या पथकात म्हणजे या गोविंद पथकात कधीपासून येतोय आणि या गोविंद पथकासोबतचं तुझं नातं कसं आहे आणि तुझा अनुभव काय आहे? गेल्या या वर्षात आपण तुम्ही झाले आता 2 वर्ष, 2 वर्षापासून मी इकडे ह्याच पथकामध्ये आहे. तर असं झालं आहे की मी 2 वर्षापासून ह्याच पथकामध्ये, आणि माझा अनुभव असा आहे की मी पहिल्या शिडीला होतो, आता मी सेकंड बेसला असतो. आणि आमची जे सराव शिबिर असतं, आकाशदादा असतो, तो चांगला सराव शिबिर करून घेतो आमच्याकडनं आणि कुठल्याही कुणाकडनं काही चुका होत नाही आणि आमची थर एकदम कंट्रोल आणि स्टेबलमध्ये उभे असतात. जोपर्यंत जे वरती पोरगी जाते 8व्या थराला, ती खाली असतो सर, आम्ही एकदम मस्त उभे राहतो आणि आमच्या ह्या टायमाला 9 थर नक्की लागणार. थरावरती उभा असलेला गोविंद दिसतो, पण त्याला खालून सपोर्ट करणारा व्यक्ती दिसत नाही, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही कधीच गोविंदाच्या थरात नसता हे मला सुद्धा माहिती आहे, मी बरेच वर्ष झाले येतोय. तुमचा मुलगा पहिले टॉपला असायचा हे मला सुद्धा माहिती आहे, तुमचा मुलगा चढायचा त्यावेळेला ठीक होतं, पण तुम्ही दरवर्षी तुम्ही गोविंदांना सपोर्ट करता, खालती असता, मी प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या गोविंद पथकासोबत जाता. तुमचं काय मत आहे या गोविंद पथकाबद्दल? ॲक्च्युली जो म्हणजे थरात जो असतो, जेवढा व्यक्ती तो महत्त्वाचा असतो ना, तसं खाली राहणारा जो व्यक्ती आहे ना, तोही महत्त्वाचा असतो. कारण की खालचा माणूस जर नीट उभा राहिला ना, म्हणजे वरच्याला खालच्याला बघून ना धीर भेटतो की खाली कोणतरी आहे मला पकडायला. तर त्याच्यामुळे ना जेवढा इम्पॉर्टंट थरातला आहे ना, तेवढा खाली राहणारा माणूस पण इम्पॉर्टंट आहे.
सीपी तलावचा राजा या गोविंद पथकाबद्दल तुमचे काही 2 शब्द ऐकायला. आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रॅक्टिस चालू केले. यावर्षी पोरं खूप जास्त आहेत आणि आम्ही यावर्षी प्रयत्न आमचा असा आहे की आम्ही 9 थर तर आरामात लावू. त्यामुळे थोडंसं असं इच्छा आहे की या पोरांनी एक गोविंद आमचा आहे, कारण आम्ही काही 2 मंडळ आमची होती आणि मिळून एक चांगलं गाव म्हणजे एरियाचे पूर्ण मंडळ करून आम्ही हा गोविंद पथक चालू केलं आहे. आणि पुढे आम्ही याचा मोठा जेवढं जास्त प्रगती करतील आम्हाला त्याचा प्रयत्न करू आम्ही. ह्या गोविंद पथकाचे हे दोघं टॉपर आहेत, म्हणजे तर यांना आपण काही प्रश्न विचारूया. तुझं नाव काय? अश्रित कितव्या थरावर जोडतो? 8व्या. कितवी असल्यापासून तू या गोविंद पथकामध्ये येतोय? मी तर असं म्हणलं गेल्यावर मी तर लहानपणीपासूनच आहे, पण मोजलं गेल्यावर 3 वर्ष झाले मला या पथकात. आकाशाला तुम्हाला ओरडतो? हो ओरडतो, आमच्याच चांगल्यासाठी ओरडतो. पण तुझं नाव काय? अथर्व. तू कितवीला आहे? 9वीला. कितव्या थरावर चढतोस? मागच्या वर्षी 7व्या थरावर होतो, या वर्षी 8व्या थरावर जाणार आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन गोविंद पथकासोबत.